नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्यामधील अध्याय 15वा. अधिक मासामध्ये जर आपण अधिक मासाची पोथी पठण किंवा श्रवण केली तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. सकल गणांचा तू ईश, म्हणूनही म्हणते तुला गणेश, तू आपल्या निज भक्तांसह सदा रक्षिशी संकटात. बुद्धी, ज्ञान, कला यांची देवता, ती विद्येची मानितात कन्या, ब्रह्मदेवांची वंदनीय तू सरस्वती, श्री सद्गुरूंचा पाठीवर हात, तो प्रेरित मला करीत असे या ग्रंथ लेखनामध्ये. तिकडे सुदेवाला काय देव म्हणती, सांगा तुमचा समाचार. तो सुदेव ब्राह्मण चकित झाला, पाहता सन्मुख श्रीहरीला. त्यांचा विश्वास बसेना, म्हणाला काय हे सत्य की असत्य. त्याने प्रेमाने हरिचरण धरले. तेव्हा नारायणाने त्यास जवळ घेतले आणि पुसले, काय कारण तुझे वंदन ग्लान का झाले. कोणत्या शब्दात सांगावे आपले मनोगत. हा संचित झाला त्याच्या चित्तात, त्याची वाणी गद्द झाली. तेव्हा देव पुसती सुदेव ब्राह्मणास, काय कारणे हे तपाचरण, हेतू काय असे तुझ्या मनात, सेवा माझी करण्याचा जे काही इच्छेसी तू म्हणे. ते सत्वर घेई मागुनी, तुझ्या या तपाने संतुष्ट मी झालो असे. माझ्या भक्ताने मज मागावे, मी त्याचे मनोरथ पुरवावे. ऐसीच भक्तीचे गोड कौतुक जगी गाता, तरी संकोच ना धरता माग काय हवे आता. मी सन्मुख उभा दाता आहे, तुला सर्व देणार. तो मनामध्ये प्रार्थना करू लागला, काय सांगू तुला नारायणा, मी पुत्रहीन आहे. हे दुःख मनाला रात्रंदिवस जाळतसे. तरी होऊन या कृपावंत, पुरवावी माझ्या मनातील इच्छा. एक पुत्र दे मजप्रत, हेच मागणे दयाळा. सुदैव म्हणे, हे दयाघना, पुरवावी माझी मनोकामना. गुणवंत ज्ञानी शहाणा, एक मजला द्यावा पुत्र. पुत्र प्राप्तीविना या जीवनात काय सांगू, सर्व अर्थ व्यर्थ असे. या लाभासाठीच केले असे तप मोठे. त्याची ही मागणी ऐकून कैवल्यनाथ हसू लागले आणि म्हणती, काय ही तुझी मागणी, नाशिवंत काय मागतोस. उद्या पुत्र मृत्यू पावला तर त्यापेक्षा तो सत्वर घरदार, धन संपत्ती अपार माग, ती मी तुला सत्वर देईन रे. तरी विचार नीट करून सुधारून घेई तुझी मागणी. काय हवे तुला, तो म्हणे, एका पुत्रापासून अन्य नाही काही मागणे. पुत्रदान पत्री घालून इच्छा पूर्ण करावी माझी. तेव्हा काय बोलला रमानाथ, पुत्र सुख नाही तुझ्या भाग्यात. कसा तुझा पूर्व हेतू, दैव तर देवाच्याही अधीन असते. जी असे तुझ्या प्रारब्धात तेच आम्हापासून मिळते. अन्य काही आम्ही देऊ शकत नाही. आम्ही कोणीही देवता पुत्र तुझ्या भाग्यात नाही. हवे तर अजून दुसरे काही माग, ते तुला मी लवलाही सत्वर देईन. ऐकताच श्रीहरींचे वचन सुदेव ब्राह्मण करू लागला रुदन. वृक्षस्थळ बडवून घेत हाय हाय म्हणत असे. पुत्र नाही मला म्हणून पुत्र लाभार्थ मी तपाचरण केले, पण माझे कार्य पूर्ण बुडाले. मी ज्याचा भरोसा धरला, विश्वासघात त्यानेच केला. श्रद्धा भक्तीला तडा गेला, श्रद्धेचे तारू कोसळले. इतका वेळ अबोल होती, तीच त्याची भार्या पुढे आली. आधार देत सावरती आपल्या पतीला, देवासमोर ती म्हणे, सावरा पतिराया, वाईट बोलू नका देवापासी. ही तर सारी प्रारब्ध माया, यात कोण काय करणार. जे नाही आपल्या भाग्यात ते कसा देईल कमलनाथ. आपले कर्मच खोटे, त्या प्रत देवाला दोष काय द्यायचा. आपण केले तपाचरण आणि पावलो ही हरिदर्शन, हे काय कमी जाणं. एका सद्भक्ताने देव देईल ते घ्यावे, तो जसे ठेवेल तसे राहावे. आपले भोग आपणच भोगावे, दोष न द्यावा इतरांस. आता पसरून दोन्ही कर, जे देईन गा चक्रपाणी, ते या विप्रवचनाने स्वीकारावे आनंदाने. हित आपले त्यातच आहे. विप्रपत्नीचे वचन ऐकून गरुडाला दया आली आणि तो द्रवला. तो बोलला, कर जोडून आपल्या स्वामीनाथांशी, हे ऋषिकेशा दयासागरा, का आटला दयेचा झरा. का नाही देऊ शकत या पामराला एक साधा पुत्र. भक्तांचे दुःख पाहून देवाच्या मनाला दयेचा पाजर फुटतो, अशी तुमची ख्याती आहे. म्हणून शरण येती तुझे भक्त. जर त्यांची मागणी पूर्ण होणार नाही, तरी तुला कोण म्हणले या जगतात देवभक्त कैवारी. कोण करेल तुझी भक्ती, कोण झुकेल तुझ्या पायावरती. भक्तरक्षक या ब्रिदाप्रती हे बोल लागतील स्वामींच्या. हे मला उचित वाटे ना म्हणा, म्हणून चरणी एकच प्रार्थना, पुत्र देऊन सुखवावे या विप्र मनाला.
पती बोले पत्नीची मुख पाहिले, तरी तिची वात्सल्ये भूक दिसून आली. पुरवून दाखवावे ते कौतुक अद्भुत तुझ्या लीलेचे. अष्टसिद्धी तुमच्या दासी उभे असतात सदा सेवेसी. अशक्य काय ते तुम्हासे पुत्र इच्छा पुरविणे देवा. जरी या ब्राह्मणाची इच्छा न पुरवाल पुत्राची, तरी सांगा कोण तुमची करील भक्ती श्रद्धेने. बाधा येईल हरिभक्तीला, श्रेष्ठ मानतील सारे देवाला. आणि मग सांगा कोण बरे देवाला पूजेल. सुदाम्याला सुवर्णनगरी तुम्हीच दिली कृष्ण अवतारी. सांदीपनीचा अमृत पुत्र माघारी तुम्हीच आणून दिला ना. ऐसे सामर्थ्य तुम्हापाशी असताना एक पुत्र या ब्राह्मणाला देणे अवघड का तुम्हासी, हेच मजला कळेना. तेव्हा काय बोलला कमलापती, एवढी करुणा जर तुझ्या चित्ती, तरी तूच त्या ब्राह्मणाप्रती देई का पुत्र वरदान. ती स्वामींची आज्ञा प्रमाण मानून गरुड विप्रा लागुनी म्हणे, तुला मी पुत्रप्राप्तीचे वरदान देतो, आता दुःख करू नको. गरुडाचे हे आश्वासन ऐकून विप्र मनातून हर्षित झाला. तो धरिता झाला गरुडाचे चरण आनंदित अंतकरणाने. ऐकूनही गरुडाचे वरदान संतुष्ट झाले सर्वांचे मन. सर्वांना असे आनंदी पाहून कमलापतीही सानंद झाला. ब्रह्मांड पुराणातील विप्राला पुत्र वरदानाचा आद्य अधिक मास महात्म्याचा पूर्ण येथे झाला असे. अरुण विनवणी करी खास या प्राकृत रचनेस स्वीकारावे. 15वा अध्याय हरिचरणाशी प्रेमभावे समर्पित असो. इति श्री ब्रह्मनारदी पुराणे पुरुषोत्तम महात्मे विप्राला पुत्र वरदान नाम 5वा अध्याय समाप्त. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता या अध्यायाचा आपण भावार्थ मराठी जाणून घेऊया. तर बघा, श्री अधिक मास महात्मे अध्याय 15वा. सुदेव गरुडांचे वरदान. देवाने जर त्याला तुझे काय दुःख आहे ते सांग असे विचारले, पण आता त्याच्या पुढे असा प्रश्न पडला की काय आणि कोणत्या शब्दात आपले मनोगत हे त्या देवाला सांगायचे. आणि मग सुदेव ब्राह्मणाने डोळ्यात पाणी आणून सांगितले की देवा, मला घरदार आहे, सुंदर पत्नी आहे, पण आमच्या सुखी संसारात पुत्र नाही. ती एक मोठी उणीव आहे. देवा, मला तुझ्या कृपेने एक गुणवंत ज्ञानी शहाणा असा पुत्र दे. मी त्याच हेतूने तुझे तप केलेला आहे. तेव्हा त्यांची ही मागणी ऐकून देवाला हसू आल्याने म्हणाले, अरे विप्रा, काय ही तुझी मागणी? तू मागून मागून काय मागितलंस तर पुत्र मागितलास. अरे ही तुझी मागणी नाशवंत आहे. मी कैवल्य सुखाचा दाता आहे. जर दुसरे काही मागायचे असेल तर ते मागून घे. पण छे, तो सुदैव ब्राह्मण हा त्याच एका मागणीवर ठाम राहिला. तेव्हा क्षणभर डोळे मिटून कसलासा तरी विचार करून प्रभू त्यास म्हणाले की विप्रा, अरे जर तुझ्या प्रारब्धातच पुत्राचे सुख लिहिलेलं नाही तर मी ते तुला कोठून आणि कसे देणार. बाबा रे, आम्ही देव असलो ना तरी आम्हाला तुम्हा भक्तांच्या प्रारब्धात जे असेल तेच देता येतं. त्यापेक्षा वेगळे आम्ही देऊ शकत नाही. तेव्हा परत एकदा विचार कर आणि तुझी मागणी सुधारून घे. तेव्हा आपल्या भागात पुत्र नाही ऐकून आपले तप बुडाले, कार्यभाग बुडाला. म्हणून तो छाती बडवून घेत रडू लागला. पुत्रासाठी दारुण शोक करू लागला. तेव्हा इतका वेळ जी अबोल होती ती त्यांची भार्या पुढे आली. त्यास आधार देत सावरत ती त्यास म्हणू लागली की स्वामी, उगाच त्या देवाला बोलू लावू नका. ही सारी प्रारब्ध माया आहे. जे आपल्या भाग्यात नाही ते तो कमलनाथ तरी आपल्याला कसे देणार. आता देव देईल ते घ्या, तो ठेवेल तसे राहा. विप्रस्त्रीचे ते विवेकी विचार आणि वचन ऐकून गरुड द्रवला. त्याला त्या दोघांची दया आली. तो हात जोडून म्हणाला, हे ऋषिकेशा, दयासागरा, तुझ्या भक्तांचे दुःख पाहून तुझ्या मनात दयेचा पाझर फुटत नाही का? तुला यांची करुणा येत नाही का देवा? अरे खरं तर तुला अशक्य ते काय आहे? अष्टसिद्धी तुमच्या दासी आहेत आणि मग असे असताना केवळ एक पुत्र या ब्राह्मणाला देणे तुम्हास अशक्य झाले आहे का? हे तर गरुड हा देवास इतकेही म्हणाला की देवा, जर या ब्राह्मणाची पुत्रप्राप्तीची इच्छा तू पूर्ण केली नाहीस तर तुझी भक्ती कोण करेल? लोक देवापेक्षाही दैवाला प्रारब्धाला श्रेष्ठ मानू लागतील आणि देवाचे देवपण कमी होईल. हे श्रीहरी, त्या भक्त सुदाम्याला सुवर्णनगरी तू दिलीस ना. सांदीपनीचा पुत्र माघारी तूच परत आणून दिलास ना. असे सामर्थ्य असताना तू या ब्राह्मणास एक साधा पुत्र देऊ नये याचे मला फारच आश्चर्य वाटत आहे. तेव्हा देव गरुडास म्हणाले की बा गरुडा, जर तुला त्यांची एवढी दया येत असेल तर तू तुझ्या सामर्थ्याने त्यास एक पुत्र दे. ती स्वामी आज्ञाप्रमाण गरुड मानून विप्रास म्हणाले, हे सुदैवा, असा दारुण शोक करू नकोस. मी माझ्या स्वामींच्या कृपेने तुला पुत्रप्राप्तीचे वरण देतो. तर झाले ना. आता तरी डोळे पुस. गरुडाचे ते बोलणे ऐकून त्या सुदैव ब्राह्मणास मोठा आनंद झाला. इथे ब्रह्मनारदे पुराणातील अधिक मास महात्म्याचा सुदैव गरुडाचे वरदान हा अध्याय पूर्ण होतो.
तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.